आता माझा इथं आहे ना एक डब्बा मलाईचा गोळा झालेला होता. त्यात मी काय केलं, मस्तपैकी मिक्सरमध्ये आहे ना 2 भाग करून मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचं आहे. एक भाग मी इथं टाकलेला आहे मिक्सरमध्ये. मस्त असं थोडंसं पाणी टाकून घ्यायचं. गरम मस्तपैकी असं फिरवून घ्यायचं. लगेचच असा लोणीचा गोळा तयार होतो. हे बघा. त्याला आता आपल्याला एका मस्तपैकी बितेलीमध्ये किंवा एखाद्या बाउलमध्ये टाकून घ्यायचं. दुसरं भांडं पण घ्यायचं. ते पण तसंच असं गरम फिरवून घ्यायचं. लोणीचा गोळा तयार. लगेच पातेलीमध्ये टाकून घ्यायचं. पातेलीमध्ये एका भांड्यातनं दुसऱ्या भांड्यामध्ये चांगलं पाणी घ्यायचं. तिथून काढायचं, त्याच्यात टाकायचं. तिथून पण आहे ना मस्तपैकी असं स्वच्छ धुवून घ्यायचं. त्याच्यातनं काढायचं, खाली पातेलीमध्ये टाकायचं आणि ठेवा ना तुम्ही गॅसवरती. गॅसवरती ठेवलं का लगेच असं गॅस फुल राहू द्यायचा. असं मस्तपैकी फर असं वर येतं ते. लगेच त्याला आपण असं खालवर करून घ्यायचं. खालवर झालं की बघा आटत पूर्ण असं इथपर्यंत येते. त्यानंतर मग बघा तुम्ही आता लगेचच तूप तयार होऊन जाणार. हे बघा लगेचच तूप तयार होतं. 10 मिनटामध्ये घरच्या घरी एवढं तूप जर आपल्याला भेटतं, कशाला बाहेरून आणायचं. मस्त रोजचं 1 लिटर दुधाची बंदी लावायची. दूध पण मस्त एन्जॉय करायचं. त्यानंतर मलाई गोळा करायची आणि असं मस्त घरच्या घरी असं शुद्ध गावरानी तूप बनवायचं. बघा आवडला का तुम्हाला व्हिडिओ? तर चला मग पटापट ठोका लाईक, कमेंट. सांगा मला कसं झालं तूप. तर बघा आता मी याला आहे ना मस्तपैकी असं एका पातेलीमध्ये गाळून घेणार आहे. पूर्णपणे असं पक्क तूप झालेलं आहे आपलं, कच्चं पण नाही आहे. पूर्ण पक्क तूप झालेलं आहे आपल्याला. तुम्ही बघू शकता मस्तपैकी. आता मी गाळून घेतलेलं आहे याला एका पातेलीमध्ये. आता गारू येईपर्यंत हे बघा तुम्हाला दाखवते मी. पूर्ण असं नित्तड तूप झालेलं आहे इथं. हे बघा तुम्ही बघू शकता की नाही. आता याला आपल्याला काय करायचं आहे ना, एका डब्यामध्ये मस्त जेवढा डब्यामध्ये मावेल ना तेवढ्या डब्यामध्ये टाकून घ्यायचे मस्तपैकी शुद्ध गावरानी तूप. ते पण घरच्या घरी. आणि असं डब्बा घ्यायचा मस्त स्वच्छ. त्याच्यामध्ये आपल्याला हे तूप टाकायचं. हे बघा डब्बा मस्तपैकी असा अर्धाच्या वर डब्बा भरून गेला. आता हे अर्धा लिटर तूप माझं झालेलं आहे तयार. आता याला झाकण लावून ठेवून द्यायचं. थोड्या वेळाने बघा तूप आपलं मस्तपैकी असं बसून जाईल. कारण की थंडीचे दिवस चालू आहेत. हे बघा मस्त असं नित्तळ तूप झालेलं आहे. आता तुम्ही बघा 1 तासाने सर्व तूप आपलं मस्तपैकी असं बसून गेलेलं आहे. तर चला मग व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आज पुरता एवढाच मिनी ब्लॉग. लाईक करा, कमेंट करा, फॉलो करा चॅनलला.